बऱ्याच लोकांना वाटतं फ्री शिक्षण, फ्री एज्युकेशन म्हणजे मजा नसेल, कुठे आपण फीस भरली की त्याची व्हॅल्यू वाटते ना. साधी गोष्ट आहे की फ्री काही असेल की असं वाटतं यार पता नाही. तर हाऊ डू यू मेंटेन द स्टँडर्ड? पण अवतीभोवती पण स्कूल असतील. हो, भरपूर स्कूल्स आहेत. आता मी स्कूल स्टार्ट करण्याच्या आधी, आता मला तर काय, आमच्या घरात कोणी शैक्षणिक संस्थेवाला तर कोणी नाही, शेतकरीच आहे. वडील शेतकरी, आई वडील शेतकरी असल्यामुळे कुठलं बॅकग्राऊंड नाहीये शैक्षणिक बॅकग्राऊंड की स्कूल स्टार्ट कशी करायची. मी जेव्हा महाराष्ट्रातल्या 70-80 शाळांना भेट दिली होती, त्याच्यामध्ये स्पेशली मुंबई असेल, पुणे असेल, तिथल्या एकदम टॉप इंटरनॅशनल स्कूल्सला जेव्हा भेट दिली होती, ते म्हणजे बिर्ला असतील, अंबानीज असतील, यांच्या ज्या स्कूल्स आहेत, तर ते लोक काय देतात स्कूल्स मध्ये, म्हणजे तर लाखो रुपये फीस घेऊन जर ते लोक ज्या टेक्नॉलॉजीज देतात किंवा जे शिक्षण देतात, आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करूयात. ह्या धर्तीवर मी जे काही विश्व स्कूलची स्थापना केली होती, त्याच्यामध्ये मोफत द्यायचं आपल्याला. पॅरेंट्स तर काय पे करणार नाहीयेत त्या सर्व्हिस देण्यासाठी. आता स्कूलमध्ये आपण जे देतो, इंटरनॅशनल गेम्स आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत. आता स्कूलमध्ये आपल्या काय आहे की इंटरनॅशनल लेवलचे फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, क्रिकेट आहे, कॅरम आहे, ह्या लेवलचे गेम्स घेतो आपण उक्कडपिंपरीमध्ये. म्हणजे तेवढं आपलं 2 एकर कॅम्पस मध्ये आपण तेवढं सगळ्या गोष्टी, 2 एकर कॅम्पस आहे का? 2 एकरचा कॅम्पस आहे, पूर्ण फ्री मध्ये. ऍक्टिव्हिटीज आहेत, वीकली कराटेचे क्लासेस होतात, डान्स क्लासेस होतात मुलांचे, कम्प्युटर AI चं ट्रेनिंग होतं. ह्या सगळ्या गोष्टी देतो आपण. पण शहरात काय मिळतं याच्यापेक्षा वेगळं एवढंच आहे, शहरातले मुलं आहेत आणि ट्रेनर आहेत. कुठं ना कुठं आम्हीही प्रयत्न करतोय की तिथं ग्रामीण भागामध्ये ते ट्रेनर्स यावं, त्यांनी टीचिंग करावं, आणि कुठं तर ते सक्सेसफुल होत पण आलेलं आहे. ठीक आहे. आणि जर पालकांना एवढं मोफत मध्ये मिळत आहे शिक्षण आहे, किंवा मुलांमध्ये जर इम्प्रूव्हमेंट दिसत आहे, तर नक्कीच यात काय वावगं नाहीये.